एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। आज दुपारी बीडचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि दुपारी व्हायरल झालेल्या कथित कॉल रेकॉर्डिंग मध्ये कुंडलिक खांडे हे लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना आपण धोका दिल्याचं म्हटल्याचा दावा करण्यात आलाय आणि ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर दुपारनंतर याचे पडसाद उमटताना पाहायला मिळाले। अचानक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयावरती काही तरुणांनी हल्ला केला तर त्यांच्या कार्यालयाची प्रचंड मोठ्या प्रमाणात तोडफोड देखील करण्यात आली आहे। यानंतर आता पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास केला जातोय। जाळी हलू नको, जाळी नको हलू, आता जाळी नको हलू, झूम कर ना एवढं झूम खाली कर रे, जाऊन आले ना, अरे होत आहे ना कार्यालय आहे जालना रोडवर आणि त्या कार्यालयावर कोणतरी अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे, तोडफोड झालेली आहे। या माध्यमातून पोलीस तपासास सुरुवात झालेली आहे। तांत्रिक पुरावे आहेत, सीसीटीव्ही फुटेजेस आहेत, तसेच तिथं प्रत्यक्षदर्शी सुद्धा काही लोक आहेत, त्यांची गाड्यांची वर्णनं आहेत। या माध्यमातून आपल्याला हल्लेखोरांपर्यंत पोहोचता येईल। ऑडिओ बद्दल माहिती नाही, पण आपण माहिती घेऊ ऑडिओ बद्दल सुद्धा। आणि जो कोणी दोषी, हे बघा, या कुठल्याही घटना ज्या आहेत याचं कधीही म्हणजे समर्थन कोणी करू शकत नाही आणि पोलिसांच्या दृष्टीने प्रत्येक घटना ही वाईट आहे आणि यावर आम्ही काम करणार आहोत। रोडवर प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्हीज आहेत आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला कोण हल्लेखोर आहे ते लक्षात येईल।